लिपिक वर्गातील सगळे जे आहेत ते कर्मचारी आंदोलनासाठी जे मागील काही दिवसापासून सुरू आहे आणि त्यामुळे अनेक जे आहेत ते कामं देखील रखडल्याचं पाहायला मिळते। काय त्यांच्या मागण्या आहेत, कशासाठी हे आंदोलन करतायत जाणून घेऊया माझ्यासोबत। सगळे जे आहेत ते लिपिक वर्गातील जे आहेत ते कर्मचारी आहेत, काय त्यांच्या मागण्या आहेत आणि कशासाठी आंदोलन करतायत जाणून घेऊया। अनेक दिवसांपासून आंदोलन करताय, काय तुमची मुख्य मागणी आहे आणि सरकारला जागेत नाही, तिकडे अधिवेशन बी सुरू आहे। यस, बरोबर आहे सर. आमची मूळ मागणी वेतन त्रुटीची आहे. जिल्हा परिषद लिपिक वर्गीयांचं वेतन खूप कमी आहे. तो सुरुवातीला S6मध्ये लागतो, 10 वर्षानंतर S8मध्ये जातो. एक मोठी दरी आहे आणि पूर्वीपासून आम्ही 4थ्या वेतन आयोगापासून ही वेतन त्रुटी दूर करा असं आम्ही सरकारला सांगतोय, पण सरकार याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही. इतर संघटना जसे शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील, त्याने त्यांच्या संघटनेच्या ताकदीच्या माध्यमातून त्यांचे वेतन स्तर बदलून घेतलेले आहेत. आम्ही वारंवार जुनी लिपिक वर्गीय संघटना आहे या माध्यमातून ही लढा दिलेला आहे, पण अद्यापर्यंत यश आलेलं नाही. आता 4-5 दिवसापासून जे आहे सगळे कामं खोळंबल्याचं पाहायला मिळतंय। अनेक जण यायलेत आणि चक्रा मारून जायलेत, त्याला जबाबदार कोण आहे मग? निश्चितच आम्ही काही या या ठिकाणी आनंदाने बसलेलो नाहीत. आमचे पगार कमी आहेत, आमचाही या ठिकाणी विचार केला पाहिजे. जिल्हा परिषद ही मोठी यंत्रणा आहे आणि लिपिक वर्गीय मोठ्या प्रमाणात विकास योजना राबवतो, इतर कामे त्याच्याकडे आहेत, मोठ्या प्रमाणात वर्कलोड आहे. त्या माध्यमातून सरकारला आम्ही जागा करतोय की आमचं वेतन कमी आहे, तुम्ही या ठिकाणी वेतन सुधारणा द्या, पदोन्नतीचे स्तर कमी करा, पदनामात बदल करा आणि एक जुनी पेन्शन सर्वांची मागणी आहे, त्या मागणीने हे विचार व्हावा. पण मुख्य मागणी आमची वेतन त्रुटी दूर करणे आणि पदोन्नतीचे स्तर कमी काय करणे. वाटतंय की सरकार तुमच्या या मागणीकडे दुर्लक्ष करतंय? तिकडं विधानसभेचं सत्र सुरू आहे, तिथपर्यंत हा आवाज पोहोचतोय का नाही? सगळ्याच ठिकाणी जे आहे ते सगळेच जण बंदचं आवाहन करून किंवा आंदोलन करतायत। मीडिया मार्फत सुद्धा आम्ही आणि बरेच आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, सन्मान्य काल हे आलते विक्रम काळेसर आलते, आमदार साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्व आपले हे जे आहेत आमदार सर त्यांना आम्ही सर्व पत्र दिलेले आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना आवाहन केले की आपण सुद्धा तिथं संसदेत आपण तुम्ही विषय आमचा बोलावा। मग काय नेमकं घडतंय? तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ आणि तिकडे लोकांचे कामं रखडले जातात ना, अधिकारी वगैरे इथं येत नाहीत का विचारायला कशाला बसलाय? 2 दिवसापूर्वी आलते आमचे सन्मान्य हे श्यामाकडे सर आलते, त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या, पण त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे, पण आणखीन अद्याप कुठली आमची कोणी दखल नाही घेतलेली, शासनाने पण दखल नाही घेतली आणि मंत्रालय कुठं दखल घेतली नाही। काय वाटतं मॅडम, कशासाठी सगळे जण आंदोलन करताय, कशासाठी हे आंदोलन आहे आणि कुणी ऐकायला येतंय का नाही? 4-5 दिवसापासून सतत हे आंदोलन होतंय। कसं आहे, लिपिक वर्ग हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख आधारस्तंभ आहे, पण हा लिपिक वर्ग म्हणजे प्रशासनातला एकदम कनिष्ठ पातळीवरचा वर्ग आहे. त्याकडं आजपर्यंत कुणी गांभीर्यानं पाहिलेलंच नाही आणि प्रत्येक वेळेस त्यांना कनिष्ठ आहे असं हिनवलं जातं. प्रत्यक्षात प्रत्येक कामकाज हे लिपिकापासूनच सुरुवात होते. अक्षरशः लिपिकाला 2-2 टेबलचा कामकाज करून घेतलं जातं, पण लिपिक म्हणून त्यांना कायमचं हिनवलं जाते. लिपिकाची वेतन श्रेणी फक्त S6 आहे. S6 म्हणजे इतकी कमी की परिचर आणि लिपिकाच्या वेतनामध्ये फार तर एक हजारचा फरक असेल. त्यामुळे सध्या तरी लिपिकाच्या मागणीकडे शासनानं गांभीर्यानं पाहिले पाहिजे आणि आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत, वेतन त्रुटी किंवा वेतन स्तर कमी करणे, आमच्या पदनामात बदल कमी करणे, जेणेकरून आम्हाला कोणी हिनवणार नाही. लिपिक कारकून ह्या भाषेत सर्वजण आम्हाला बोलतात. प्रशासन अधिकारी थोडंफार म्हणलं तर थोडं समाजात आम्हाला पण मान राहील की आम्ही जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. जिल्हा परिषदचा क्लर्क हा 14 डिपार्टमेंट फिरून काम करतो. त्याला प्रत्येक डिपार्टमेंटचं शासनाने निर्णयाचा अभ्यास करावा लागतो, प्रत्येक टेबलाचं समजून घ्यावं लागतं. दर 5 वर्षांनी त्याची बदली होते. बदली झाल्यानंतर तिथलं कामकाज समजून घेऊन त्यांना त्या पद्धतीनं काम करावं लागतं आणि प्राथमिकतः प्रत्येक गोष्टीत हा लिपिकच काम करतो असं आमची सर्वांची धारणा आहे. लिपिकापासून वरिष्ठापर्यंत सगळे फेस करण्याचं काम हा लिपिक करतो. तुमच्याकडे जाणून बुजून हे केलं जाते का? कशामुळे तुम्ही आणि तिकडे सत्र सुरू आहे आणि इकडे लोकांचे कामही होत नाहीत? 4थ्या वेतन आयोगापासून लिपिक हा वेतन त्रुटीची मागणी करतोय आणि 4थ्या वेतन आयोगापासून लिपिकाकडे दुर्लक्ष केले जाते. याचा अर्थच हा जाणून बुजून केल्याचं दिसून येत आहे शासनाकडून. किती पगार मिळतोय पुरतंय का तेवढ्यात? तुम्हाला बोलायचंय का? किती पगार मिळतोय? पगार किती मिळतंय ते तरी सांगा। आमचा तुटपुंजा पगार आमच्या आर्थिक गरजा भागत नाहीत, काय नाही, हा. त्याच्यामुळे आमची वेतन त्रुटी दूर झाली. किती पगार मिळतंय ते सांगा आणि किती मिळाला पाहिजे ते बी सांगा की मग। S6 मध्ये पगार भेटतोय आम्हाला, S16 मध्ये तर भेटला पाहिजे. रोज आंदोलन करता म्हणून विचारायलोय। आता आणखीन एकदा सांगा, किती रुपये मिळतात आणि किती रुपये मिळाले पाहिजे? जर हजारात सांगा ना, म्हणजे कळतंय।
अहो, पगार किती मिळतंय तेवढा काही एवढी वाढले, हा. आम्हाला मिळणारा 40,000 पगार आम्हाला पुरत नाही, आमच्या कुटुंबाच्या गरजा भागत नाही. हा. त्यामुळे आम्हाला सुधारित वेतन श्रेणीनुसार आम्हाला सगळ्यांसारखा पगार म्हणजे इतर ज्यांना भेटलाय तसा आम्हालाही भेटला पाहिजे. पगार मागायला हो, तरी बी बोला ना, किती पगार मिळाला पाहिजे ते बी सांगा जरा शासनाला. 60च्या वर तर भेटला पाहिजे पण आम्हाला. अनेकांचे काम खोळंबलेत, लोक येले चक्रा मारून चाललेत, ह्याला जबाबदार कोण आहे मग? शासन आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आमचा संप मिटणारच आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा संप मिटणारच नाही. क्लरिकल विभागाचे सगळे कर्मचारी आहेत. खरं तर मागील काही दिवस यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र कुणाचंही याकडे लक्ष नाही, दुर्लक्ष शासन करते. तिकडे सत्र सुरू आहे, सत्रामध्ये देखील हा विषय उचलल्याचं बोललं जाते. मात्र तरी देखील जेवढे तालुके आहेत आणि महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाची अनुकूनही कुणीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे या आंदोलनाची दखल कोण घेणार आणि यांचा प्रश्न मार्गी लागणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा.